तुमच्याकडे पुण्याला जाऊया। नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, पुण्यामध्ये काय चित्र आहे? पुण्यामध्ये कशा प्रकारे कार्यकर्ते सेलिब्रेट करतायत आजचा दिवस? बेंगलोर हायवेवरती जे बालेवाडी आहे त्या ठिकाणी हे मनसे आणि शिवसैनिक जे आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत, कारण आजचा दिवस या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे। दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी मनसैनिक आणि शिवसैनिक दोघं एकत्र या ठिकाणी निघालेले आहेत। मनसेचे नेते आहेत आपल्यासोबत। आजचा दिवस खूप महत्त्वाचा असेल तुमच्यासाठी? तर आजचा दिवस महत्त्वाचाच आहे। आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि 19 ते 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येतात आणि हा तसा आमच्यासाठी हा सोन्याचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला, मराठी माणसाला अतिशय सकारात्मक, अतिशय चांगला दिवस आजचा आहे। कारण मागाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र विमान सेना असू दे, शिवसेना ही रस्त्यावरची मंडळी आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात या मराठी माणसाला इथून पुढे चांगले दिवस येतील अशा आमच्या अपेक्षा आहेत। 19 वर्ष या क्षणाची वाट सगळेजण पाहत होते, आज साक्षीदार होताय तुम्ही त्या क्षणाची। हो, आम्ही सर्व शिवसैनिक आहोत। आम्ही त्यावेळेच्या सुवर्ण क्षणाचे पण साक्षीदार आहोत आणि भविष्यात ह्या महाराष्ट्राला जर चांगले दिवस येणार असतील तर त्या सुवर्ण क्षणाचे पण आम्ही साक्षीदार होणार आहोत। चांगला क्षण म्हणजे युतीचा क्षण तुम्ही म्हणताय? महाराष्ट्राला अपेक्षा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे आणि आम्हाला सुद्धा तेच वाटतं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे जेणेकरून महाराष्ट्राला चांगले दिवस येतील। तर हे सगळे मनसैनिक आहेत, शिवसैनिक सुद्धा आता आपल्यासोबत आहेत, इथं आपण बोलू शकतो। काय हा क्षण तुमच्यासाठी? निश्चितच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सगळे मोठ्या संख्येनं मुंबईकडे चाललेलो आहेत आणि 19 वर्षांनंतर हे जे दोघं भाऊ एकत्र दिसणार आहेत, तर आम्ही सगळे उत्सुक आहोत की ते काय विचार देत आहेत। आज बाळासाहेब ठाकरे असते तर निश्चितच त्यांना म्हणजे जितका आनंद हा संपूर्ण महाराष्ट्राला होत आहे त्याच्या कैक पटीने आनंद हा त्यांना झाला असता, कारण शेवटी ह्या दोन्ही बाजू त्यांच्याच आहेत आणि त्यांना निश्चितच खूप जास्त बळ मिळाल्याचा आनंद झाला असता। निश्चितपणे नाझीम, पुणेकर कार्यकर्त्यांच्या भावना आपण पोहोचवल्या प्रेक्षकांपर्यंत। यानंतर आपण आता थेट जाणार आहोत वरळी डोम मध्ये, ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे, ज्याकडे सगळ्यात जास्त लक्ष लागलेले आहे त्या स्टेजवर आमचे प्रतिनिधी वैभव परब सध्या आपल्या सोबत आहे।